नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे. बाळांनो, काल आपण इश्यू ऑफ शेअर पाहत असताना इश्यू ऑफ शेअर या चॅप्टरमध्ये आपण बाळांनो काल टाईप्स ऑफ शेअर्स कॅपिटल पाहून घेतलं होतं. तुम्ही लिहून घेतलं असेल. थोडं याच्यामध्ये फॉन्ट मिस्टेक झालेला आहे, त्याच्यामुळे हे तुम्हाला मराठीमध्ये दिलेलं आहे ते बरोबर येत नाही आहे. ॲथॉराइज कॅपिटल, इश्यूड कॅपिटल, अनइश्यूड कॅपिटल, सबस्क्राईब कॅपिटल, अनसबस्क्राईब कॅपिटल, कॉल्ड अप कॅपिटल, नॉन कॉल्ड अप कॅपिटल, पेड अप कॅपिटल आणि कॉल इन अरियर्स. अशा प्रकारची काल आपण एकाच चार्टची माहिती काल तर आपण 10 ते 12 मिनिटांमध्ये काल घेतली होती बाळांनो. आज आपण मुद्दामून मी कमी वेळाचा व्हिडिओ बनवतो आहे, कारण का अत्यंत महत्त्वाचा ह्या गोष्टी समजल्या तर तुम्हाला पुढच्या गोष्टी समजतील, यासाठी मी हळूहळू बाळांनो पुढे जात आहे. ठीक आहे. तर आता पुढचा जो आपल्याकडे आहे तो आहे बाळांनो प्रोसिजर ऑफ इश्यू ऑफ शेअर्स. प्रोसिजर म्हणजे काय बाळांनो? तर पद्धती, भाग विक्री करण्याची पद्धत कशी असते. कंपनी, आपण काय म्हटलं, भागांची विक्री कोण करू शकते? कंपनी करू शकते. कंपनी कोणाला म्हणतात? ज्या व्यवसायाची स्थापना कंपनी कायदा 1956च्या अन्वये झालेली असते, अशा प्रकारच्या व्यवसायाला कंपनी असे म्हणतात. बरोबर आहे का? मग अशा प्रकारची कंपनी ही कंपनी कायदा 1956च्या माध्यमातून त्या ठिकाणी स्थापन झालेली असते आणि जितके दिवस चालू आहे तितके दिवस याच कायद्याचा आधार घेऊन या कंपनीला चालावं लागतं. तर याच कायद्यानुसार कंपनीने भागाची विक्री कशी करावी यासंबंधी बाळांनो काही नियम आहेत, अटी आहेत. त्या कायद्यामध्ये काय अटी आहेत पाहूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा कंपनीला बाळांनो काय, तर खरं तर सगळ्यात पहिल्यांदा कंपनीला बाळांनो काय करावं लागतं? बँकेची नियुक्ती करावी लागते. म्हणजे काय? आता बँकेची नियुक्ती म्हणजे काय बाळांनो? तर जे भाग विक्री करायची आहे त्या भागांची विक्री, जसं आपण बाजारामध्ये बैंगनं घेऊन बसलेले आहोत, वांगे विकले पैसे आपल्या खिशात, वांगे विकले पाव किलो पैसे आपल्या खिशात, अशा प्रकारचा व्यवहार असतो. पण भाग विक्रीच्या व्यवहारामध्ये अशा प्रकारचा व्यवहार नसतो बाळांनो. तर कंपनीला भाग विक्रीसाठी स्पेशल बँकेमध्ये एक स्पेशल भाग विक्री अकाउंट तयार करावं लागतं, नवीन अकाउंट खोलावं लागतं, आहे की नाही. त्यासाठी बँकेची नियुक्ती जनरली राष्ट्रीयकृत बँकेची नियुक्ती केली जाते. राष्ट्रीयकृत बँकेची नियुक्ती का बरं करतात? कारण राष्ट्रीयकृत बँका ह्या सगळीकडे फैललेल्या असतात आणि त्याचबरोबर यांचे व्यवहार ऑनलाईन वगैरे पण चालतात. या सगळ्या गोष्टीच्या फॅसिलिटी मिळते, म्हणून जनरली कंपनी बाळांनो राष्ट्रीयकृत म्हणजे नॅशनलाइज बँका, SBI वगैरे यासारख्या बँकांची नियुक्ती करते. तर ही बँकेची नियुक्ती बाळांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे ते प्रॉस्पेक्टस. प्रॉस्पेक्टस नंबर 1 बघा, प्रॉस्पेक्टस आहे. प्रॉस्पेक्टस म्हणजेच काय? तर माहितीपत्रक. लिहून घ्या बाळांनो, वहीवर लिहून घ्यायचं, व्हिडिओ पॉज करत राहायचा, सांगितलेल्या माहिती लिहून घेत राहायची. ठीक आहे ना. तर आता प्रॉस्पेक्टसचा अर्थ काय होतो बाळांनो? माहितीपत्रक. तर माहितीपत्रकामध्ये काय असतं? जसं तुम्ही कॉलेजमध्ये बाळांनो मागच्या वर्षी ॲडमिशन घेतली त्यावेळेस तुम्हाला एक पुस्तक मिळालं होतं आणि पुस्तकामध्ये बाळांनो काय होतं? कॉलेजबद्दल माहिती होती. बरोबर आहे का? कॉलेजबद्दल सगळी माहिती तुम्हाला भेटली होती. अगदी तसंच एक प्रॉस्पेक्टस बाळांनो तुम्हाला त्या ठिकाणी दिली असते. त्या प्रॉस्पेक्टमध्ये काय असतं? डिटेल ऑफ अ कंपनी अँड शेअर इन प्रॉस्पेक्टस, आहे की नाही. डिटेल ऑफ अ कंपनी, कंपनीची पूर्ण डिटेल माहिती, कंपनीची स्थापना कधी झाली, कंपनीचं नेमकं आत्ताचं भांडवल किती आहे, कंपनीचे कोण कोण काय काय आहे, कसं आहे, संपत्ती किती आहे, कंपनीवर लोकांचं देणं किती आहे, वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी या प्रॉस्पेक्टसमध्ये बाळांनो दिलेल्या असतात. बघा, तुम्हाला मी प्रॉस्पेक्टसचे मुद्दाम या ठिकाणी कंटेंट सांगतो. बघा या ठिकाणी कंटेंट्स काय आहेत बघा. कंटेंट ऑफ अ प्रॉस्पेक्ट म्हणजे काय बाळांनो? प्रॉस्पेक्टमध्ये काय काय असतं? डेट ऑफ इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस. प्रॉस्पेक्टस आपण कधी लोकांसमोर ठेवलं याची तारीख त्या ठिकाणी फार महत्त्वाची आहे बाळांनो. त्यानंतर इन्फॉर्मेशन ऑफ कंपनी, कंपनीबद्दलची सगळी माहिती, कंपनीची स्थापना कधी झाली, कंपनीचा ॲड्रेस काय, कंपनीचे अध्यक्ष कोण, कंपनीचे संचालक मंडळ कोण, वगैरे वगैरे. त्यानंतर नेचर ऑफ लॅबिलिटी, देयता. लॅबिलिटीचा अर्थ काय होतो? देयता. देयता म्हणजे कोण? काय बाळांनो? तर लोकांचं आपल्या कंपनीवर असलेलं देणं, हे फार महत्त्वाचं आहे बाळांनो. कंपनीवर सुरुवातीला देणं जास्त असेल आणि संपत्ती कमी असेल तर कंपनी दिवाळखोर आहे. मग अशा कंपनीचे कोणी भाग खरेदी करेल का? निश्चित बाळांनो, दिवाळखोर असल्यावर कोणी कंपनीचे भाग खरेदी करणार नाही. आणि कंपनी दिवाळखोर कधी होते बाळांनो? जर संपत्ती कमी झाली देयतेपेक्षा, देयता जास्त झाली तर बाळांनो निश्चित कंपनी काय होते? दिवाळखोर होते. मग त्यानंतर प्लॅन्स ऑफ बिझनेस, कंपनी भविष्यात कोणते प्लॅन आहेत, कंपनीचे काय बिझनेस करणार आहे. आणि त्यानंतर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इफेक्ट, म्हणजे या कंपनीवर कोणत्या प्रकारचे चांगले आणि कोणत्या प्रकारचे वाईट अशा प्रकारचे बाळांनो इफेक्ट आहेत, या सगळ्या गोष्टी या प्रॉस्पेक्टसमध्ये बाळांनो समाविष्ट केलेल्या असतात. जेणेकरून जे संभाव्य भागधारक आहेत, संभाव्य भागधारक म्हणजे काय? की कंपनीचे भाग खरेदी करू इच्छिणारे लोक जे आहेत त्यांना आपण काय म्हणूयात? संभावित भागधारक म्हणूयात, आहे की नाही. मग अशा प्रकारे आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी बाळांनो कंपनीला माहितीपत्रक त्या ठिकाणी द्यावं लागतं आणि माहितीपत्रकाचा सर्वात शेवटी भाग अर्ज असतो जोडलेला. मग आता उदाहरणार्थ मला भाग घ्यायची असते तर मी बाळांनो काय करावं? आता मला कसं कळेल की XYZ कंपनीने भागांची विक्री काढलेली आहे किंवा भाग विकायला काढलेले आहेत?
तर ते मला बाळांनो कळेल. कंपनीला जाहिरात द्यावी लागते पेपरमध्ये, आहे की नाही. एक इंग्रजी वर्तमानपत्र आणि एक आता महाराष्ट्रात राहतो आपण तर मराठी वर्तमानपत्र, आहे की नाही. जर आपण आंध्रामध्ये राहिलो असतो बाळांनो तर तेलुगूमध्ये, कर्नाटकात राहिलो असेल तर कानडी, आहे की नाही. अशा प्रकारच्या स्थानिक भाषेतील वर्तमानपत्र एक आणि इंग्रजी वर्तमानपत्र एक, अशा 2 वर्तमानपत्रामध्ये कंपनीनं जाहिरात द्यायला पाहिजेत की आमच्या कंपनीचे भाग विकायला आम्ही काढलेले आहे. ज्या कोणाला पाहिजे आहेत त्यांनी जी बँकेची जी नियुक्ती केलेली आहे त्या बँकेकडे संपर्क साधावा. मग आता उदाहरणार्थ हातगाव ब्रँच SBI शाखा, आहे की नाही. तर मला जर भागांची खरेदी करायची इच्छा आहे तर मी SBI मध्ये जावं आणि त्या ठिकाणी मी प्रॉस्पेक्टस त्यांच्याकडून घ्यावं. प्रॉस्पेक्टस घेतल्यावर मी पूर्ण ते वाचून घ्यावं आणि सगळी माहिती मला जर समाधानकारक वाटली तर त्या सर्वात शेवटी एक अर्ज आहे, तो अर्ज मी कट करून घ्यावा आणि अर्ज पूर्ण फिलअप करून मी कंपनीकडे दाखल करावा. म्हणून दुसरी स्टेप काय बाळांनो, ॲप्लिकेशन आहे. मी सांगतो ते तुमच्या पुस्तकात आहे बघा, सचिवाची कार्यपद्धतीमध्ये भाग विक्रीची पद्धती म्हणून मुद्दा आहे, तुम्ही बघा, ठीक आहे ना. 90% ॲप्लिकेशन इज नेसेसरी. 90% ॲप्लिकेशन आले पाहिजे. समजा 1000 भाग विकायला काढले तर 90% म्हणजे बाळांनो किती होतात, 900 भागांचे साठी लोकांनी मागणी केली पाहिजे कमीत कमी, आहे की नाही. कमीत कमी 900 लोकांनी, नाहीतर हे भाग विक्री बाळांनो रद्द होते. मग आता अर्ज, ॲप्लिकेशन, दुसरी स्टेप काय, ॲप्लिकेशन. आता मी पूर्ण ते प्रॉस्पेक्टस वाचलं, अर्ज घेतला, मला सगळी माहिती मला समाधानकारक वाटली, म्हणून मी काय केलं बाळांनो, जर मला कंपनीचे भाग मला घ्यायचे असतील तर मी कंपनीकडे अर्ज करेल बाळांनो, आहे की नाही. मी काय करेल, अर्ज करेल. इफ ॲक्सेस ॲप्लिकेशन रिसिव्ड देन कंपनी इश्यू शेअर्स बाय द प्रोराटा बेसिस. हे थोडंसं वेगळं आहे बाळांनो, हे पुढे बघूया आपण ॲप्लिकेशनच्या भानगड. बघा इथे आहे ॲप्लिकेशन. ऑन ॲन ॲप्लिकेशन फॉर शेअर्स डॉक्युमेंट इज इंडिकेट्स नंबर ऑफ शेअर्स अँड टाइप्स ऑफ शेअर्स दॅट अन एंटिटी इज अप्लाइंग फॉर. म्हणजे जे लोकांनी प्रॉस्पेक्टस वाचन केलेलं आहे आणि त्या प्रॉस्पेक्टसमधून ज्यांचे समाधान झालेलं आहे असे लोक बाळांनो काय करतील, हो काय करतील बाळांनो, भाग अर्ज करतील. कोणाकडे बाळांनो, कंपनीकडे भाग अर्ज करतील. आणि मग त्या ठिकाणी कंपनी त्या सगळे अर्ज, एक विशिष्ट तारीख त्यांनी लास्ट दिलेली असेल त्या तारखेपर्यंत सगळ्यांचे अर्ज जमा करेल आणि अर्ज जमा केल्याच्या नंतर ते सगळी तारीख संपली की तारीख संपल्याच्या नंतर बाळांनो पुढं त्याचं कंपनी ते अर्ज बँकेकडून घेऊन जाईल, कुठे, कंपनीमध्ये. आणि कंपनीत घेऊन गेल्यानंतर त्या पूर्ण अर्जाची छाननी होईल, तपासणी होईल. चुकीचे, खोटे माहितीवाले, अर्धवट भरलेली माहिती, हे सगळे अर्ज रद्द होतील आणि उर्वरित अर्जांची बाळांनो काय होईल, भाग वाटपासाठी निवड होईल, आहे की नाही. मग आता भाग वाटपासाठी निवड होईल तर अशालाच भागांचं वाटप केलं जाईल. म्हणजेच बाळांनो पुढची स्टेप अलॉटमेंट केलं जाईल. अलॉटमेंट म्हणजेच भाग वाटप. रिपीट सांगतो, लिहून घ्या. अलॉटमेंट म्हणजेच काय बाळांनो, भागांचं वाटप. आणि ॲप्लिकेशन म्हणजे काय, भाग अर्ज. ॲप्लिकेशन म्हणजे काय, भाग अर्ज. आणि अलॉटमेंट म्हणजे भागांचं वाटप. पहिली स्टेप कोणती आहे, ॲप्लिकेशनची आहे. दुसरी कोणती आहे, अलॉटमेंटची आहे. अलॉटमेंट म्हणजे काय, इन्स्टॉलमेंट आहे. तर इन्स्टॉलमेंट कशी असतात हे पुढे आपल्याला बघायचं आहे बाळांनो, आजच्याच व्हिडिओत बघायचं आहे. तर आता अशा प्रकारे बाळांनो अलॉटमेंट होतं. आणि आता हे बाकीचं पुढचा जे मुद्दा आहे ते पुढे बघणार आहोत आपण. हे थोडक्यात सोडून द्या बाळांनो. फक्त हे 3 गोष्टी मी या ठिकाणी समजून घ्या बाळांनो. प्रॉस्पेक्टस, ॲप्लिकेशन, अलॉटमेंट. आणि याच्या पुढं असतं बाळांनो कॉल्स. फर्स्ट कॉल, सेकंड कॉल. कॉल म्हणजे काय, हप्ता मागणी. हो, ती वाली हप्ता मागणी नाही बाळांनो ती वाली हप्ता मागणी नाही आहे. तर आपल्याला या ठिकाणी हप्ता मागणी म्हणजे काय, इन्स्टॉलमेंट्स. जसं की आपण एखादा TV घेतला समजा बाळांनो, उदाहरणार्थ 20,000चा TV घेतला आणि आपण एकदमच 20,000 देऊ शकत नसेल तर तो दुकानदाराला काय करतो, हप्ते पाडून देतो का नाही. अगदी त्या प्रकारचे हप्ते या ठिकाणी कंपनी पाडून देते. तर याला म्हणायचं बाळांनो मागवलेलं भांडवल, आहे की नाही. आता त्यातली कंपनीनं हप्ता मागणी केली की मागवलं, नाही केली तर नाही मागवलं, ठीक आहे ना, काल बघितलं आपण. तर अशा प्रकारे बाळांनो आता आपण एक उदाहरणावरून समजून घेऊयात. तर बघा आता सपोज, हे फार महत्त्वाचं आहे. सपोज कंपनी इश्यूड 1000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. याचा अर्थ काय होतो, उदाहरणार्थ समजा, सपोजचा अर्थ समजा कंपनीनं 1000 समहक्क भागांची विक्री काढलेली आहे आणि एक भाग बाळांनो केवढ्याला, ₹10, आहे की नाही. 1000 भाग विकायला काढ. नंबर ऑफ शेअर्स किती, 1000 शेअर्स. केवढ्याला एक, ₹10 एक. म्हणजे सगळ्या भागांची किंमत किती होईल, ₹10,000 होईल. 1000 गुणिले 10, 1000 भाग. तुकडे किती येतं, 1000 तुकडे येतात. एका तुकड्याची किंमत किती आहे, ₹10 आहे. मग आता अशा पद्धतीनं ₹10ला एक भाग. तर हे ₹10 कंपनी एकदाच घेत नाही. सगळ्यात पहिल्यांदा प्रॉस्पेक्टस काढते, बँकेची नियुक्ती करते, बँकेची नियुक्ती प्रॉस्पेक्टस तयार करते, प्रॉस्पेक्टस बँकेमध्ये ठेवते. मला आता उदाहरणार्थ या भागाची आवश्यकता आहे. मी बँकेत गेलो, प्रॉस्पेक्टस घेतलं, पूर्ण वाचन घेतलं. का, प्रॉस्पेक्टसमध्ये कंपनीबद्दल सगळी माहिती दिलेली आहे, कारण ती मला माहीत करून घेणं गरजेचं आहे. कारण का, कारण मी माझ्या पैशाची गुंतवणूक त्या ठिकाणी करता बाळांनो. कुठं करत आहे,
बँकेत करत आहे. मग माझ्या पैशाची गुंतवणूक मी बँकेत करत असेल तर बाळांनो त्या ठिकाणी मला काय करावं लागेल, प्रॉस्पेक्टस पूर्ण वाचून घ्यावं लागेल, कंपनीबद्दल सगळी माहिती घ्यावं लागेल, काय खरं काय खोटं मला माहीत करून घ्यावं लागेल, कारण माझा पैसाही कंपनीत गुंतवत आहे. अगदी 10 रुपये असतील तरी मला माहिती घेणं गरजेचं आहे. माहिती घेतली मी आणि मला सगळं आवडलं कंपनीचं, मी समाधान झालो माहितीबद्दल कंपनीच्या, मी समाधानी झालो आणि समाधानी झाल्यावर मी काय केलं, अर्ज भरला आणि मला एक भाग पाहिजे आहे. मला किती फक्त भाग कंपनीचा, फक्त मला एकच भाग खरेदी करायचा आहे आणि मी अर्ज भरला. अर्ज भरता क्षणी बघा तुमच्या डोळ्यापुढे आहे ऑन ॲप्लिकेशन म्हणजे भाग अर्ज. तर मला बाळांनो काय करावं लागेल, ॲप्लिकेशनचे 3 रुपये मला त्या अर्जावर ठेवावे लागतील आणि बँकवाल्याला द्यावे लागतील. बँकेचा जो कॅशियर असतो ना बाळांनो, पैसे देवाणघेवाण करणारा, याच्याकडे मला अर्ज आणि हे 3 रुपये मला द्यावे लागतील. म्हणजे हे मी 3 रुपये दिले याचा अर्थ मी कंपनीचा भागधारक झालो असं नाही, आहे की नाही. याच स्टेजला मी कंपनीचा भागधारक होणार नाही बाळांनो, आहे की नाही. सपोज आज तारीख किती आहे, आता समजा आज 28 तारीख आहे, समजा 31 ऑगस्ट ही लास्ट तारीख आहे. तर कंपनी 31 ऑगस्टपर्यंत जेवढे काही अर्ज येतील, आता मी फक्त एका भागाकरता अर्ज केला असेल, तुमच्यापैकी कोणी असेल त्याने 2 भाग मागितली केली असेल, कोणी 100 भागांची मागणी केली असेल. मग आता मी 1 भागांसाठी किती आहे बाळांनो, 3 रुपये. मी 3 रुपये भरले. समजा तुमच्यापैकी कोणी एखादं 100 भागांची मागणी केली असेल तर एका भागासाठी 3 रुपये, तर 100 भागांसाठी त्याला किती भरावं लागतील बाळांनो, अगदी बरोबर आहे 100 गुणिले 3 म्हणजे 300 रुपये त्याला भरावे लागतील ऑन ॲप्लिकेशन, आहे की नाही. ऑन ॲप्लिकेशन अर्जासोबत त्याला 300 रुपये भरावे लागतील. एखाद्यानं 5 भागांची मागणी केली असेल तर 5 त्रिक 15 रुपये त्याला भरावे लागतील बाळांनो. तर याचा अर्थ 300 रुपये भरो का 3000 रुपये भरो बाळांनो, तर त्या ठिकाणी तो त्या भागाचा मालक झालेला नाही आणखीन. मग आता 31 ऑगस्ट आलेली आहे, 31 ऑगस्टला तुमचे अर्ज स्वीकारण्याची तारीख संपलेली आहे. मग अशा वेळेस कंपनीचा माणूस बँकेकडे येईल आणि बँकेकडे चौकशी करेल, हां किती अर्ज आले हो, इतके आले, तर ठीक आहे हा गठ्ठा घ्या, द्या बरा गठ्ठा आमचा, दिला गठ्ठा, अर्जांचा गठ्ठा घेईल आणि आपल्या कंपनीत जाईल आणि कंपनीत गेल्यावर जी कायदेशीर कारवाई आहे, अर्जाची छाननी असेल, तपासणी असेल, कोण अर्धवट माहिती भरली का, कोण चुकीची माहिती भरली का काय वगैरे वगैरे सगळ्यांची तपासणी होईल. ज्यांची अर्धवट माहिती आहे, चुकीची माहिती आहे, त्यांचे अर्ज रद्द होतील. बाकीच्या सर्वांना भागांचं वाटप होईल, ज्याला ऑन अलॉटमेंट असे म्हणतात. आणि मग आता वाटप झालं तर लगेच आता त्यांना कसं कळलं, मग आता उदाहरणार्थ मला 1 भाग मागितला मी आणि माझा एकदम अर्ज करेक्ट आहे आणि त्यांनी मला 1 भाग देण्याचं ठरवलेलं आहे, कारण माझी 1 भागाची मागणी होती म्हणून मला त्यांनी 1च भाग देणार म्हणले. ठीक आहे, काय हरकत नाही. मग आता मला ते कसं कळलं मला भागांचं वाटप, तर बाळांनो या ठिकाणी कंपनी काय करते, भाग वाटप पत्र पाठवते, ज्याला शेअर अलॉटमेंट लेटर असे म्हणतात. तुम्ही बघा तुमच्या या सिलेबसमध्ये पत्र व्यवहाराचे असेल बघा, पत्र तुम्हाला एक चॅप्टर असेल कंपनीच्या सभासदांसोबत असलेला पत्रव्यवहारात तुम्हाला बघा पहिलंच पत्र असेल भाग वाटप पत्र. तर ज्या भागधारकांना भाग वाटप करायचं आहे अशांना भाग वाटप पत्र पाठवलं जातं आणि त्याच्यात शेवटी सांगितलं जातं की भाग वाटप शुल्क 3 रुपये तुम्हाला भरायचे आहेत. प्रत्येक शेअराचे किती, 3 रुपये. एका भागाचे किती रुपये बाळांनो, 3 रुपये. कितीपैकी, एकूण 10 रुपयापैकी, आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारे तुमच्याकडून भागांची किंमत वसूल केली जाते बाळांनो, आहे की नाही. पहिले 3 रुपये अर्जात घेतले आपले, आता 3 रुपये बाळांनो कशात गेले आहेत, वाटपासोबत गेलेले आहेत. म्हणजे 3 आणि 3 किती झाले बाळांनो, आपले 6 झालेत. आता किती उरले, मग 4 रुपये उरले. तर आता शेवटचं असेल बाळांनो, मग आता हे वाटप झालं, आपण आता अलॉटमेंटचे पैसे भरून टाकलेले आहे 3 रुपये, आहे की नाही. आता मग कंपनी वर्षभरात हे 4ला 4 रुपये कंपनीला पूर्णपणे जमा करून घ्यावे लागतात. मग जसं कंपनीला गरज पडेल तेव्हा कंपनी ऑन कॉल्स म्हणजे अनेक वचनी शब्द आहे, तर एकही कॉल असू शकतो आणि 2ही कॉल असू शकतात, 3ही कॉल असू शकतात, आहे की नाही. कॉल म्हणजे काय, हप्ता मागणी. म्हणजे उरलेले जे 4 रुपये आहेत याचे हप्ते कंपनी पाडू शकते, अन्यथा 4ला 4 रुपये एकदाच मागणी करू शकते, आहे की नाही. मग आता काय होईल, कंपनी तुम्हाला सरळ हप्ता मागणीचं पत्र, तुम्ही त्याच पत्र व्यवहारामध्ये बघा, त्याच चॅप्टरमध्ये तुम्हाला हप्ता मागणीचं पत्र पण दिसेल. तुम्ही दोन्ही पत्र वाचून घ्या, तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. ऑन कॉल्स नाही तुमच्या सिलेबसमध्ये नसेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला टाकतो पत्र कसं असते बघा, दोन्ही पत्र मी तुम्हाला टाकतो. तर या ठिकाणी ऑन कॉल्स आता हप्ता मागणी तुम्हाला केली जाते आणि सांगितलं जातं की बाबा फलाण्या तारखेपर्यंत तुम्ही काय करा, पहिला हप्ता मागणी भरा, किंवा 1 हप्ता मागणी 4ला 4 मागितले एकदा तर 1च हप्ता मागणी होईल, 2-2 रुपये केले तर 2 हप्ता मागणी होतील, 1-1 रुपया केला तर 4 हप्ता मागणी होतील. पहिला हप्ता मागणी 2 रुपयाचा असू शकतो, दुसरा 1 रुपयाचा असू शकतो, तिसरा 1 रुपया. म्हणजे अशा प्रकारे त्या 4 रुपयाची फोड कंपनी जसं पाहिजे तसं गरजेनुसार ती करू शकते, आहे की नाही. तर अशा प्रकारचा हा हप्ता मागणी कंपनी बाळांनो त्या ठिकाणी करेल. आणि अशा प्रकारे हे तुम्हाला ॲप्लिकेशनची व्याख्या दिलेली आहे, त्यानंतर इथं अलॉटमेंटची व्याख्या दिलेली आहे आणि ही हप्ता मागणी म्हणजे बाळांनो कॉल्सची व्याख्या दिलेली आहे, आहे की नाही. काय समजलं नसेल तर आता थोड्याच वेळामध्ये बाळांनो आपण 1 वाजता गुगल मीटवर त्या ठिकाणी मीटिंग ठेवलेली आहे.
कंपल्सरी आहे प्रत्येकानं उपस्थित राहणं. तुम्हाला मी कालच सांगितलं होतं, गुगल मीटवर तुम्ही मोबाईलवर गुगल मीट नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला मी लिंक पाठवलेली आहे, ती लिंक ओपन करा आणि त्या ठिकाणी व्हिडिओ आपली आपण मीटिंग कंप्लीट करूयात. तर एवढं सांगणं आहे, तुम्ही समजून घ्या. नाही समजलं असेल मला परत सांगा, मी उद्या परत तुम्हाला व्हिडिओ परत बघा, तुम्हाला समजून जाईल. मला असं वाटत नाही काय समजण्यासारखं नाही म्हणून. ठीक आहे, असं समजतो आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. नमस्कार.